आज कोल्हापुरात एक मोठी घडामोड घडलेली आहे ती म्हणजे पाटबंधारे विभागानं महानगरपालिकेकडून पंपिंग स्टेशन जे बंद करण्यात आलं होतं त्याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं सिंचन भवनावर एक मोठी कारवाई केलेली आहे. आत्ता मी आहे कोल्हापूरच्या सिंचन भवन या ठिकाणी. कोल्हापुरातून महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी या थकीत पाणी बिल असल्याप्रकरणी काही सील केल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. काही त्यांचे जवळपास सगळेच विभाग प्रतीक्षालय, त्याच्यानंतर आस्थापना आणि असे बरेच विभाग आहेत ते आता सील केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. संबंधित अधिकारी आहेत त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळं हे अधिकारी कारवाई झाल्यानंतर अचानक आले आणि तिथून त्या अधिकाऱ्यांनी संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही जी कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच पूर नियंत्रण कक्ष असेल, प्रकल्प शाखा असेल किंवा त्या संबंधित जे काही महत्वाचे जे काही केबिन्स असतील ते सगळे आता जवळपास सील केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीतच जवळपास या महानगरपालिकेची जी एकंदरीतच ही सगळी जी कारवाई आहे ही जवळपास त्यांची थकबाकी साधारण 7 कोटींच्या आसपास असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण जे संबंधित अधिकारी आहेत ते त्यांच्या केबिन मध्ये बसले होते त्यांना बाहेर काढून ही सगळी जी कारवाई आहे तर ते सील करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. संबंधित अधिकारी जे आहेत आता बाहेर आपल्याला थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीतच इथलं सगळं कामकाज आहे ते कामकाज कुठेतरी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. यामध्ये कार्यकारी अभियंता आणि यांत्रिकी विभाग कोल्हापूर नावाचं जे जलसंपदा विभागाचं जे काही एकंदरीत आपण हे सगळं कॉरिडॉर आपण बघतोय, हा सगळा कॉरिडॉर एकतर म्हणजे खरं तर नेहमी गर्दीनं गजबजलेला असतो. मात्र जी आस्थापना शाखा असेल किंवा लेखा भांडार असेल इथे सगळ्या एकंदरीत या सगळ्या केबिन्स मध्ये हे आता सील आपल्याला लागल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या कारवाईनंतर नेमका तोडगा काय निघणार हे आता याच्याकडे एकंदरीतच हे नेमकं पाहणं आता कोल्हापूरकरांचा औत्सुक्याचा विषय ठरलेला आहे. जर आता आपण पाहू शकतोय कोल्हापुरातून ही सर्वात मोठी कारवाई आहे. एकंदरीतच जर बघायला गेलं तर जलसिंचन आणि पाटबंधारे विभागाकडून जे आता याच्यामध्ये साधारण 165 कोटीची जी महानगरपालिकेची जी कारवाई आहे ती कारवाई करण्यात आली होती. त्याच्यामुळे जवळपास निम्म्या कोल्हापूर शहराचं जे पंपिंग स्टेशन, बालिंगा पंपिंग स्टेशन मधून जो उपसा केंद्र आहे त्या तिथं पाणी पुरवठा केला जातो शहराचा, जवळपास निम्म्या शहराचा, तो कुठेतरी आता बंद झालेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही पाटबंधारे विभागावर जी कारवाई केलेली आहे आपण पाहू शकतोय. एकंदरीत आता या सगळ्या कारवाईनंतर कुठं नेमका तोडगा निघणार हे सगळं आता पाहावं लागेल. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.